कारला येथे खरीप हंगामातील पीक पाहणी शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. हदगाव तालुक्यातील कारला येथे 2026च्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक पाहणी आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या या उपक्रमात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पिकांची सद्यस्थिती, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेला कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर देविकांत देशमुख, प्राध्यापक क्षत्रिय, प्राध्यापक संदीप जायभाय, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी किशोर पाचपुते आणि समूह सहाय्यक अविनाश मस्के यांच्या आयोजनातून झालेल्या या कार्यशाळेला कारला परिसरातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजचा जो कार्यक्रम आहे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड आणि तालुका कृषी अधिकारी हदगाव आत्मा यांच्या वतीनं हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय तेलबिया अंतर्गत शेतकरी महिला आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण, सोबतच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सद्य परिस्थितीमध्ये पिकामध्ये घ्यावयाची काळजी करायचं व्यवस्थापन आणि जो पावसाचा खंड सांगितलाय आता त्या पार्श्वभूमीवर पिकाची कशी काळजी घ्यायची आणि महिला सखीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण जे आमच्या कृषी विज्ञान केंद्रांच्या आमच्या संस्था राबवतात त्यांचं पूर्ण आराखडा आम्ही आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र मागील 1995 पासून विविध असे प्रशिक्षण ज्यामध्ये 1 ते 3 दिवस आहेत आणि निशुल्क असे प्रशिक्षण आम्ही शेतकरी बांधवासाठीच नाही त्या घरातील गटातील त्यांच्या प्रत्येक सदस्यासाठी ठेवतो. ज्यामध्ये हे अन्न प्रक्रियाचं प्रशिक्षण आहे, नंतर सेंद्रिय निविष्ठांचं उत्पादन आहे, जैविक निविष्ठांचं आहे, माती परीक्षण, पाणी परीक्षण, रोपवाटिका व्यवस्थापन, अळंबीचं उत्पादन, लागवड, त्यासोबतच चारा पिकाचे ठोंब तयार करणे, शेळी पालन, कुक्कुट पालन असे विविध प्रशिक्षण आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रावर मागील 25 ते 30 वर्षापासून करतो आणि मला फार आनंद वाटतो की या प्रशिक्षणामधूनच या हदगाव तालुक्यातलेच जे आमचे भगीरथ आहेत, कृषी भगीरथ उभारलेले यशस्वी शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, जे की कृषी विज्ञान केंद्राचं तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर आहे. तर सर्वांनी या मार्गदर्शनाचा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं मी या संवादामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल, आमची सर्वोच्च संस्था आणि तिच्या विविध अंगीकृत संस्था असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत भारत सरकारचे, कृषी मंत्रालयाचे. नांदेडमध्ये 2 आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासन कृषी विभाग आहे, आत्मा आहे, पाणी फाउंडेशन आहे. हे सर्व संस्था अतिशय प्रामाणिकपणे, अखंड आणि अविरतपणे ज्ञानदानाचं प्रशिक्षणाचं काम करतात. पण तरी मी सांगतो की अजूनही सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत तळमळीने, तत्परतेने आपले जे सर्वांचं दैवत शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी 24/7 365 दिवस अजून काम करण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. आज बरेचसे असे तंत्रज्ञान आणि अवजार आहेत की जे बरेच शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचले नाहीत. पण यासोबतच शेतकऱ्यांनी सुद्धा या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विस्तारकाच्या संपर्कात राहून आपलं प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी दिलं तर निश्चितच आपला जो कृषी विस्तार मधील जो गॅप आहे तो निश्चितपणे भरून निघेल. आम्ही ऍडवायझरी आमच्या कृषी विज्ञान केंद्र तालुका कृषी अधिकारी आत्मातर्फे दिलीत. साधारणतः पहिला असं जे जिथं पिवळे रोप, अर्धे पिवळे आणि अर्धे हिरवे सोयाबीनचे असतील ते ताबडतोब उपटून आपण खड्डा करून त्याच्या पिकाचा नाही त्या कीटग्रस्त जे पीक आहे त्याचा नायनाट करावा. सकिंग पेस्ट जे रस शोषक किडी पडले असतील त्याच्यावर लिंबोळी अर्क आणि नंतर जे शिफारशीत कीटनाशक आहेत त्याची फवारणी करावी. हळदीमध्ये सुद्धा कीटनाशक, बुरशीनाशक सोबतच जैविक निविष्ठाचा वापर करावा. आणि सर्वात महत्त्वाची विनंती की उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर गटाच्या माध्यमातून हे सर्व जैविक, सेंद्रिय निविष्ठा यांची निर्मिती करावी व मॅक्सिमम असा जास्तीत जास्त उत्पादन खर्च कमी करावा असं एक आव्हान या संवादाद्वारे मी करतो.